नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15 जुलैला होणाऱ्या MSCITच्या फायनल एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, पासिंगसाठी किती मार्कची आवश्यकता आहे, तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायचा आहे। तर चला करू आपल्या परीक्षेला सुरू। तर बघा, इकडे आपला 60 मिनिटाचा टायमिंग दिलेला असते। 60 मिनिटातच आपला संपूर्ण पेपर सोडवायचा आहे। हा पेपर आपला 50 मार्काचा आहे आणि 50 मार्क तुम्हाला इरा सेशनचे येणार आहे। जे तुम्ही सेंटरवर इरा सोडवला असेल त्याचे 50 मार्क आणि ही फायनल पेपरचे 50 मार्क, एकूण तुम्ही 100 मार्काचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे। तर त्यामध्ये बघा, या फायनल एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारे पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळणार आहे आणि कशा प्रकारचे त्याचे क्वेश्चन विचारले जातात ते संपूर्ण आपण पाहणार आहोत। तर बघा, या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे, इकडे सीट नंबर असणार आहे, एकूण प्रश्नांची संख्या 50 आहे, प्रत्येकाला 1 मार्क आहे। ऑब्जेक्टिव्हचे यामध्ये 15 क्वेश्चन विचारले जातात। पासिंगसाठी आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये 6 मार्काची आवश्यकता आहे। प्रॅक्टिकलचे 35 क्वेश्चन विचारले जातात। प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी आपल्याला पास होण्यासाठी कमीत कमी 14 मार्काची आवश्यकता आहे। म्हणजे जर तुम्ही एकूण ऑब्जेक्टिव्हचे 6 आणि प्रॅक्टिकलचे 14 असे दोन्ही मिळून 20 मार्कसुद्धा MSCITची फायनल एक्झाम पास होऊ शकता। तर आपल्याला पासच व्हायचं नाही आहे, तर पूर्णपैकी पूर्ण मार्क कशा पद्धतीने मिळेल हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। तर जे आज जो पेपर मी सोडून तुम्हाला दाखवणार आहे तो सराव पेपर असणार आहे 15 जुलैला होणाऱ्या MSCITचा। तर बघा, त्या तारखेला होणाऱ्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे। प्रश्न हे नसले तरी चालेल, परंतु याच्यासारखेच तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार आहे। ठीक आहे, हेच क्वेश्चन येतील असं काहीही नाही, यामधले कोणताही क्वेश्चन येऊ शकते किंवा याच्यासारखेच सिमिलर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात। तर सगळ्यात पहिले बघा, यातनी 3 लेवल आहे। लेवल 1 मध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे क्वेश्चन्स आहे, सोपा क्वेश्चन्स आहे लेवल 1 मध्ये। त्यानंतर लेवल 2 मध्ये आपल्याला मीडियम प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात आणि लेवल 3 मध्ये कठीण प्रकारचे क्वेश्चन विचारले जात आहे। तर बघा, आपण सुरुवातीपासून सोडवणार आहोत। तर तुम्ही कोणताही क्वेश्चन कोणत्याही वेळेला दिलेल्या टाईममध्ये आपण सोडवू शकतो। तर मी सुरुवातीला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सोडवून घेणार आहोत संपूर्ण लेवल 1 मधले। तर पहिला क्वेश्चन बघा, डॅश डॅश हे वेब रिसोर्सेसमध्ये ॲक्सेस देऊ करणारे प्रोग्राम्स आहे म्हणत आहे। तर त्याला आपण ब्राउझर्स म्हटले जाते। दोन व्यक्ती अथवा कॉम्प्युटर्समधील इलेक्ट्रॉनिक संदेश अथवा पत्र म्हणजेच त्याला काय म्हटलं जाते बघा, तर ईमेल म्हटले जाते। एक्सप्लोररमध्ये वापरकर्त्याला खालील 4 फाईल दिसतात, कोणती इमेज नाही आहे ते ओळखायचं आहे। तर बघा, .gif इमेजचा प्रकार आहे, .jpg इमेजचा आहे, .png सुद्धा इमेजचा आहे, .wlo ह्या वेगळा आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असणार आहे, सॉरी WLO असणार आहे। आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर येथे एक टिपिकल वेबसाईट आहे, ती तयार करण्यासाठी कोणती लँग्वेज वापरली गेलेली आहे म्हणत आहे। तर बघा, अशा प्रकारची वेबसाईट बनवण्यासाठी आपल्याला HTML या प्रकारची लँग्वेज वापरल्या जाते। ऑपरेटिंग सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे म्हणत आहे। तर ऑपरेटिंग सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे बघा, तर सर्वच आहे। तर वरीलपैकी सर्ववर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। DNS म्हणजे काय म्हणत आहे, तर DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टीम आहे, त्याचं लॉंग फॉर्म आहे डोमेन नेम सिस्टीम। तर अशा प्रकारे आपलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे आणि त्यानंतर प्रॅक्टिकल सोडवायचं। तर प्रॅक्टिकलचे जे क्वेश्चन्स आहेत तर सिमिलर याच्यासारखेच तुम्हाला क्वेश्चन्स फायनल एक्झाममध्ये विचारले जातात। म्हणून चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तर पहिला क्वेश्चन्स लावा इथून प्रॅक्टिकलचा। पहिला क्वेश्चन बघा, तुम्हाला रिनेमचे सुद्धा क्वेश्चन विचारले जातात। वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली .jpg फाईल सनफ्लावर या नावाने रिनेम करा म्हणत आहे। तर बघा, आपल्याला रिनेमचा क्वेश्चन्स आलेला आहे सुरुवातीलाच। प्रत्येक एक्झाममध्ये रिनेमचे क्वेश्चन्स येतात, असे मी सोडवणार आहे, त्याच्यासारखेच क्वेश्चन तुम्हाला त्यामध्ये विचारले जातात। तर सपोर्टमध्ये वेबमध्ये जायचं आहे। रोज फाईलचं नाव आपल्याला कोणतं करायचं आहे, सनफ्लावर। तर रोज फाईलला सिलेक्शन करून घ्या, नवीन नाव देण्यासाठी राईट क्लिक करायचं आहे आणि इथून रिनेम ऑप्शन्स घ्या। रिनेम ऑप्शन्स घेतल्यानंतर बघा, त्याच्यामध्ये आपल्याला सनफ्लावर हे नाव टाईप करायचं आहे। अशा प्रकारे सनफ्लावर नाव टाईप करा
.jpg द्यायचं नाही एक्सटेन्शन, बाहेर क्लिक करा कुठं पण आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिक्स फोल्डरमध्ये स्टोअर केलेली इमेज2 ही फाईल ग्राफिक2 या नावाने रिनेम करा म्हणत आहे. तर बघा, ज्या फोल्डरमध्ये सांगितलं असेल त्या फोल्डरमध्ये जायचं आहे, सपोर्टमध्ये, त्यानंतर होममध्ये, त्यानंतर इंडेक्समध्ये, त्यानंतर ग्राफिक्समध्ये, अशा प्रकारे त्यामध्ये जायचं आहे. या फाईलला नवीन नाव द्यायचं, राईट क्लिक करा आणि इथून रिनेम ऑप्शन्स घ्यायचं आहे. रिनेम ऑप्शन्स घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला ग्राफिक2 हे नाव टाईप करायचं आहे. तर याच्यातनी ग्राफिक्स2 नाव टाईप करा अशा प्रकारे. त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे कुठं पण आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन पहा. सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधून इंट्रोडक्शन फाईल कॉपी करा आणि स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर कुठून म्हणत आहे? सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधून म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, इंडेक्समध्ये जा आणि त्यानंतर बघा ती फाईल दिसलेली आहे. त्या फाईलला आपल्याला काय म्हणत आहे? स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये याला पेस्ट करण्यासाठी याला पहिले राईट क्लिक करून कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर कुठं न्यायचं आहे? सुरुवातीला न्यायचं आहे. तर सुरुवातीच्या फोल्डरच्या खाली कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे. त्यालाच आपण स्टुडंट आय डीचं फोल्डर म्हटलं जाते आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीबोर्ड या टेक्स्टचे कॅपिटलायझेशन बदलून ते अपर केस करा म्हणत आहे. तर कशाचे म्हणत आहे? कीबोर्ड या टेक्स्टचं म्हणत आहे. तर कीबोर्ड या शब्दाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर चेंज केसमध्ये जायचं आहे या ठिकाणी आणि याच्यातून कोणती केस करायची आहे? अपर केस. तर इथून अपर केस निवडा, बाहेर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कंटिन्युअस नंबरिंग फॉर्मॅटमध्ये लाईन नंबर ॲड करा म्हणत आहे. तर आपल्याला कंटिन्युअस लाईन नंबर फॉर्मॅट द्यायचा आहे. तर त्यासाठी बघा, डॉक्युमेंटवर एक क्लिक करायचं आहे, सिलेक्शनमध्ये जा, सिलेक्शन ऑल करून घ्या. सिलेक्शन ऑल केलं त्यानंतर लाईन नंबर घेण्यासाठी लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. लाईन नंबरमध्ये जा आणि लाईन नंबरमध्ये गेल्यानंतर इथून कंटिन्युअस नावाचा लाईन नंबर घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमधील पेज ओरिएंटेशन बदलून लँडस्केप लेआउट करा म्हणत आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमधीलचं ओरिएंटेशन आपल्याला चेंज करायचं आहे या पेजचं. तर त्यासाठी आपल्याला लेआउट टॅबमध्ये जायचं आहे पुन्हा. त्यानंतर ओरिएंटेशनमध्ये जा आणि यातून कोणतं घ्यायचं आहे? लँडस्केप. तर इथून लँडस्केप निवडा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या वर्कशीटमध्ये नवीन वर्कशीट समावेश करा आणि पेजचं ओरिएंटेशन लँडस्केप लेआउटमध्ये बदला म्हणत आहे. तर नवीन वर्कशीट घेण्यासाठी या प्लसच्या चिन्हावर इथे क्लिक करायचं आहे. नवीन वर्कशीट इथं आलेली आहे आणि त्याचं ओरिएंटेशन आपल्याला कोणतं करायचं आहे? लँडस्केप करायचं आहे. तर पेज लेआउटमध्ये जा, ओरिएंटेशनमध्ये जायचं आहे आणि याच्यातून लँडस्केप लेआउट घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे दिलेली वर्कशीट पेज ब्रेक प्रिव्ह्यूमध्ये दाखवा म्हणत आहे. तर पेज ब्रेक प्रिव्ह्यूमध्ये दाखवण्यासाठी व्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि ते पेज ब्रेक प्रिव्ह्यूवर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या प्रेझेंटेशनमधील दुसऱ्या स्लाईडवरील सर्व इमेजेस डिलीट करा म्हणत आहे. तर कोणत्याही स्लाईडवरचे इमेजेस डिलीट करण्यासाठी पहिले त्या स्लाईडवर जायचं आहे. स्लाईडवर जा, त्यानंतर चित्राला सिलेक्शन करा आणि त्यानंतर कीबोर्डच्या मदतीने तुम्ही डिलीट करू शकता सर्व चित्र. अशा प्रकारे सिलेक्शन करून डिलीट करा. सर्व डिलीट झाले आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या प्रेझेंटेशन नोट्स पेज व्ह्यूमध्ये दाखवा म्हणत आहे. तर दिलेलं प्रेझेंटेशन आपल्याला नोट्स पेज व्ह्यूमध्ये दाखवण्यासाठी व्ह्यू टॅबवर जायचं आहे. व्ह्यू टॅबवर जा आणि याच्यातून आपल्याला नोट्स पेज व्ह्यू इथून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, MS आउटलुकमध्ये इन प्रोग्रेस स्टेटस टास्क ड्रॉइंग रूम रिनोव्हेशन सब्जेक्ट आणि 25% कंप्लेशन सोबत तयार करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा आपल्याला क्वेश्चन्स आलेला आहे टास्क बनवा म्हणून. तर त्यासाठी टास्कचा कोणताही क्वेश्चन्स आला तर न्यू आयटममध्ये जा आणि ते टास्कमध्ये जायचं आहे आणि जेवढी माहिती तर तुमच्या क्वेश्चनमध्ये दिली असेल तेवढी माहिती यामध्ये फिलअप करा. आता इथं स्टेटस दिलेला आहे इन प्रोग्रेस नावाचं, तर स्टेटसमध्ये जा आणि इन प्रोग्रेस नावाचं इथून स्टेटस घ्या. त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टलासुद्धा कॉपी करून घ्यायचं आहे आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. त्यानंतर 25 कंप्लेशन करायचं आहे. तर 25% कंप्लेशन पूर्ण करण्यासाठी ते 25 करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे.
पुढचा क्वेश्चन्स, खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. नाव दिलेलं आहे आणि कंपनीचं नाव मिळून आपल्याला एक कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि तुम्ही कॉन्टॅक्ट घ्या. कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, सुरुवातीला नाव दिलेलं आहे, तर नावाला कॉपी करा व्यवस्थित आणि फुल नेमच्या जागी फुल नेम टाका. याच्यात मी नाव टाकलेलं आहे, जसं आहे नाव तसंच टाकायचं आहे. कॉपी पेस्ट केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर कंपनीचं नाव कॉपी करा आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाका. अशा प्रकारे त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या ब्राउझरमध्ये ajanta-caves.com लिंक ओपन करा म्हणत आहे. तर लिंकला ओपन करायचं आहे. तर त्यासाठी बघा, तर त्याचं उत्तर पहिले व्यवस्थित पाहून घ्या. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. तर ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा. सगळ्यात पहिले आपल्याला मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचा आहे. त्यानंतर ॲड्रेस बारमध्ये आपल्याला बघा तो URL टाईप करावा लागेल, ajanta-caves.com, आणि त्यानंतर एंटर करा. आणि एंटर केल्यानंतर बघा ती लिंक इथं ओपन झालेली आहे, म्हणून आपलं उत्तर हे ऑप्शन नंबर 3 असणार आहे. आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, तुम्हाला ऑनलाईन गेम खेळायचे आहेत. असे करण्यासाठी तुम्ही दिलेल्या वेब पेजवरील गेम्स लिंक कशा प्रकारे ओपन करायला म्हणत आहे. तर आपल्याला गेमची लिंक ओपन करायची आहे. तर त्यासाठी बघा त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 आहे. पुन्हा तर सगळ्यात पहिले आपल्याला www.google.com वेब पेज दिलेला आहे. सर्च बॉक्समध्ये गेम टाईप करा आणि त्यामध्ये ती लिंक ओपन झालेली आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. आणि त्यानंतर सबमिट करा आपलं उत्तर. तर अशा प्रकारे आपल्या लेवल 1 कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 सुद्धा कंप्लीट करायचं आहे. तर लेवल 2 मधलं पहिले ऑब्जेक्टिव्ह सोडवणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला मीडियम प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. तर पहिला क्वेश्चन बघा ऑब्जेक्टिव्हचा, जेव्हा कॉम्प्युटर बंद होतो तेव्हा डॅश डॅशमधील सर्व गोष्टी गमावल्या जातात म्हणत आहे. तर कशातल्या गोष्टी गमावल्या जातात, तर मेमरीमधल्या. एखाद्या स्टोरेज डिव्हाइसची क्षमता ही सर्वसाधारणतः मीटरमध्ये मोजली जाते म्हणत आहे. तर किलोबाईटमध्ये मोजल्या जाते, म्हणून याचं उत्तर रॉंग आहे. डॅश डॅश ही ऑपरेटिंग सिस्टीमची एका वेळेला एकापेक्षा अधिक ॲप्लिकेशन चालवण्याची ऑपरेटिंग सिस्टीमची क्षमता आहे म्हणत आहे. तर त्याला मल्टीटास्किंग म्हटले जाते. हार्ड डिस्क पॅक्स ही रिमूव्हेबल स्टोरेज उपकरणे असून त्याचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठवण्यासाठी केला जातो म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. प्राप्त ईमेलच्या शीर्षस्थानी युजरला खालील गोष्टी दिसतात. सेंडरने कोणता पर्याय वापरलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे BCC आहे, ब्लँक कार्बन कॉपी. आणि त्यानंतर सबमिट करा. पुढीलपैकी संपूर्ण जगभर वापरले जाणारे सर्च इंजिन कुठले आहे म्हणत आहे. तर जगभरात वापरलेले कोणते इंजिन आहे बघा, तर गुगल आहे. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचा आहे लेवल 2 मधले. तर पहिला क्वेश्चन्स लावा प्रॅक्टिकलचा. सपोर्ट फोल्डरमधून सर्व ग्राफिक्स फाईल सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिक्स फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहेत. तर बघा सपोर्टमध्ये जायचं आहे. यामधल्या जेवढ्या ग्राफिक्स फाईल आहे GIF नावाच्या, तर तेवढ्याही फाईलला सिलेक्शन करा. बघा GIF आहे .gif, त्याला सिलेक्शन करा. Ctrl+C ने सुद्धा कॉपी होते किंवा राईट क्लिक करून सुद्धा इथून कॉपी होते. कॉपी करून घ्या. कुठं न्यायचं आहे, सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिक्स फोल्डरमध्ये. तर ऑलरेडी आपण सपोर्टमध्येच आहो, त्यामध्ये होममध्ये जा, इंडेक्समध्ये जायचं आहे, त्यामध्ये ग्राफिक्समध्ये जा आणि कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल कलरमधल्या अदरमध्ये मूव्ह करा म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, कीबोर्ड फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि मूव्ह करण्यासाठी इथून कट हा ऑप्शन्स वापरा. कट केल्यानंतर बघा एक स्टेप इथून बॅकमध्ये जा. इथे कलर फोल्डर आहे, कलर फोल्डरला ओपन करा. त्यानंतर अदर फोल्डरला सुद्धा ओपन करायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करून आपलं उत्तर पेस्ट करा. ती फाईल पेस्ट करायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स, हार्डवेअर फोल्डरमधून माऊस फाईल कलरमधल्या अदरमध्ये मूव्ह करा म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे,
तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे, माऊस फाईलला सिलेक्शन करा, राईट बटन प्रेस करून कॉपी करून घ्यायचं आहे, कट करून घ्यायचं आहे मूव्ह करण्यासाठी. कट झाली फाईल, कुठे न्यायचं आहे, कलरमधल्या अदरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कलरमध्ये जायचं आहे, त्यानंतर अदरमध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 2 कॉलममध्ये स्प्लिट करा म्हणत आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट आपल्याला 2 कॉलममध्ये स्प्लिट करायचा आहे. तर पूर्ण याला सिलेक्शन करून घ्या, Ctrl+A ऑल सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर लेआउटमध्ये जा, त्यानंतर कॉलम्समध्ये जायचं आहे आणि किती कॉलममध्ये करायचं आहे, 2 कॉलममध्ये. तर इथून 2 कॉलमवर क्लिक करा अशा प्रकारे, त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटला लाईट ग्रीन पेज कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटला आपल्याला लाईट ग्रीन पेज कलर अप्लाय करण्यासाठी पूर्ण डॉक्युमेंटला सिलेक्शन करायचं आहे. इथे डॉक्युमेंटवर इथे क्लिक करा, डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे, त्यानंतर पेज कलरमध्ये जा आणि कोणता कलर घ्यायचा आहे, लाईट ग्रीन. तर इथून आपल्याला लाईट ग्रीन हा कलर घ्या. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कारची इमेज डावीकडे 90 डिग्रीमध्ये रोटेट करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा क्वेश्चन्स आलेला आहे. तर डॉक्युमेंटला किंवा त्या कारला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. कारला सिलेक्शन केल्यानंतर इथे फॉर्मॅट टॅब आलेला आहे. तर फॉर्मॅट टॅबमध्ये जा, त्यानंतर इथे रोटेट ऑब्जेक्टमध्ये जायचं आहे आणि कोणत्या ऑब्जेक्टमध्ये रोटेट करायचं आहे, लेफ्ट 90 डिग्रीमध्ये म्हणत आहे. तर लेफ्ट 90 डिग्री घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. दिलेल्या चार्टला स्टाईल 2 ही चार्ट स्टाईल अप्लाय करा म्हणत आहे. तर चार्टला सिलेक्शन करा, त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे आणि स्टाईल नंबर किती द्यायचे आहे, 2. तर स्टाईल नंबर 2 द्या त्याला आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, रिप्लेस ऑल ऑप्शनचा उपयोग करून सर्व टेक्स्ट कॅन्डिडेटला स्टुडंटमध्ये रिप्लेस करा म्हणत आहे. तर सर्व टेक्स्टला म्हणत आहे. तर संपूर्ण टेक्स्टला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर फाइंड अँड सिलेक्टमध्ये जा आणि त्यातून रिप्लेस ऑल ऑप्शन्स घ्यायचा आहे. रिप्लेस ऑल ऑप्शन्स घेतल्यानंतर बघा याच्यातनी कॅन्डिडेट हा शब्द टाईप करा. कॅन्डिडेट हा शब्द टाईप केल्यानंतर त्यामध्ये बघा स्टुडंट हा शब्द त्यामध्ये रिप्लेस करायचा. तर स्टुडंट शब्दाला सिलेक्शन करून घ्या आणि रिप्लेस विथमध्ये त्याला टाकायचं आहे. त्यानंतर रिप्लेस ऑलवर क्लिक करा, त्यानंतर ओके करायचं आहे, याला क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 6 ब्लँक स्लाईड ॲड करा आणि 4थ्या स्लाईडला पुश नावाचा ट्रान्झिशन इफेक्ट द्यायचा आहे आणि फ्रॉम टॉप हा व्हेरिएशन इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला 6 ब्लँक स्लाईड ॲड करायच्या आहेत. तर नवीन स्लाईडमध्ये जा आणि याच्यातून ब्लँक नावाच्या 6 स्लाईड याच्यातनी घ्यायच्या अशा प्रकारे. 3, 4, 5 आणि 6 अशा प्रकारे 6 स्लाईड घेतले आणि पहिली स्लाईड म्हणून आपल्या 7 स्लाईड झालेल्या आहे. 4थ्या स्लाईडला पुश नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर 4थ्या स्लाईडला सिलेक्शन करा, ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे आणि याच्यातून पुश नावाचं ट्रान्झिशन घ्या इथून आणि त्याचा इफेक्ट कोणता सांगितलेला आहे, फ्रॉम टॉप हा इफेक्ट सांगितलेला आहे. तर फ्रॉम टॉप हा इफेक्टमध्ये जाऊन फ्रॉम टॉप हा इफेक्ट त्याला द्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आणखी एक ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा आणि पहिली स्लाईड लपवा म्हणत आहे. तर पहिल्या ब्लँक नावाची स्लाईड घ्यायची आहे. तर न्यू स्लाईडमध्ये जा आणि पहिले इथं ब्लँक स्लाईड घ्यायची आहे आणि पहिली स्लाईड लपवण्यासाठी पहिल्या स्लाईडला सिलेक्शन करा, राईट क्लिक करा आणि याच्यातून हाईट स्लाईडवर क्लिक करा. हाईट झाली ती स्लाईड आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाईडमध्ये टाईम ॲड करायचा आहे. तर करंट स्लाईडमध्ये आपल्याला टाईम ॲड करायचा आहे. तर त्यासाठी बघा इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, हेडर आणि फुटरमध्ये जा आणि डेट आणि टाईमवर क्लिक करायचं आहे. तर कोणता टाईम म्हणत आहे, फिक्सवाला. तर फिक्सवर क्लिक करा, इथे अप्लाय करायचं आहे कारण एकच स्लाईड आहे म्हणून अप्लाय करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हणत आहे. नाव दिलेलं आहे, कंपनीचं नाव आहे, ईमेल आय डी आहे, होम फॅक्स नंबर आहे आणि बिझनेस फॅक्स नंबर मिळून आपल्याला एक नवीन कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर त्यासाठी बघा काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जा आणि त्यातून कॉन्टॅक्ट घ्या.
कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा पहिले नाव दिलेलं आहे, तर नावाला कॉपी करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये कॉपी पेस्ट केलं तर चालते, होतापर्यंत कॉपी पेस्टच करा. त्यानंतर कंपनीचं नावसुद्धा कॉपी करून घ्या इथून आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाका. त्यानंतर ईमेल आय डी दिलेले आहेत, ईमेल आय डीला कॉपी करा आणि ईमेल आय डीच्या पुढं ईमेल आय डी टाका. त्यानंतर होम फॅक्स नंबर इथं दिलेला आहे, तर होम फॅक्स नंबरला कॉपी करा आणि होम फॅक्सच्या पुढं होम फॅक्स नंबर टाईप करायचा आहे. बघा इथे होम फॅक्स नंबर नाही आहे, तर होमवर क्लिक करा इथे डाऊन एरोवर आणि इथून होम फॅक्स नंबर घ्या आणि त्याच्यामध्ये तो नंबर पेस्ट करायचा आहे. त्यानंतर बघा बिझनेस फॅक्स नंबर इथे कॉपी करायचा आहे आणि बिझनेस फॅक्सच्या पुढं बिझनेस फॅक्स नंबर टाका. अशा प्रकारे त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या वेबपेज HTML ओनली फॉर्मॅटमध्ये माय वेबपेज या नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर दिलेला वेबपेज आपल्याला सेव्ह करायचं आहे. तर याचं उत्तर पहिलंच आहे, google.com हे वेबपेज दिलेलं आहे. त्यानंतर पेजवर राईट क्लिक करून सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि फाईल नेममध्ये माय वेबपेज नाव टाका आणि फाईल टाईपमध्ये आपल्याला बघा वेबपेज HTML ओनली टाईप करायचं आहे, म्हणून याचं उत्तर पहिलंच आहे आणि त्यानंतर सबमिट करा. www.mkcell.org वेबपेज ओपन करा आणि ते तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये ॲड करा म्हणत आहे. तर फेवरेट लिस्टमध्ये ॲड करण्यासाठी बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला मायक्रोसॉफ्ट एज ओपन करावं लागेल. ॲड्रेस बारमध्ये तो URL टाईप करा आणि एंटर करायचा आहे. तर ते वेब पेज ओपन झाल्यानंतर ॲट दिस पेजला फेवरेटमध्ये ॲड करायचं आहे आणि फेवरेटमध्ये ॲड झाल्यानंतर नाव टाका आणि त्यानंतर डन बटनावर क्लिक करायचं आहे. तर म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि शेवटचं 10 क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहे लेवल 3मधले. तर पहिला क्वेश्चन बघा, कीबोर्डवरील F1 पासून तर F2 या प्रकारातल्या कीजना डॅश डॅश म्हणत आहे. तर त्यांना फंक्शन्स कीज म्हटले जाते. डॅश डॅश हा व्हॉइस ग्रेड व लो बँडविड्थ म्हणून ओळखला जाणारा असून स्टँडर्ड टेलिफोन कम्युनिकेशनसाठी वापरला जातो म्हणत आहे. तर त्याला व्हॉइस बँड म्हटले जाते. डॅश डॅश हा प्रोटोकॉलचा प्रकार नाही म्हणत आहे. तर याच्यातला वेगळा जो आहे तो ASCII आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचे 7 क्वेश्चन सोडवा. तर बघा त्यानंतर बघा सपोर्ट फोल्डरमधील CPU फाईल ओपन करा म्हणते आणि पहिल्या ओळीत सेंट्रल प्रोसेसिंग युनिट टाईप करा आणि फाईलला सेव्ह करून फाईलला बंद करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा क्वेश्चन्स तुम्हाला लेवल 3मध्ये म्हणजेच कठीण प्रकारच्या क्वेश्चनमध्ये विचारला जाते. तर सपोर्टमध्ये जा, CPU फाईलला ओपन करा म्हणत आहे, तर डबल क्लिक करून ओपन करा. पहिल्या ओळीत आपल्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे नाव टाईप करायचं आहे. तर ते नाव कॉपी करून घ्या आणि त्यामध्ये ते पेस्ट करायचं आहे. एक्स्ट्रा स्पेस असेल तर ते काढून टाका. त्यानंतर फाईलला सेव्ह करून बंद करा म्हणत आहे. तर फाईलला सेव्ह करण्यासाठी फाईलमध्ये जा आणि ते सेव्ह करायचं आहे आणि बंद करण्यासाठी इथून क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये नेम सेलनंतर एक प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल समाविष्ट करा म्हणत आहे. आता कोणत्याही प्रकारचा कंटेंट कंट्रोल जर घ्यायचं जर असेल तर काय करायचं बघा, नेम सेलच्या नंतर म्हणत आहे तर या ठिकाणी क्लिक करा. डेव्हलपर टॅबमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल इथून घ्यायचं आहे. बघा इथे दिलेलं आहे, कंट्रोल्समध्ये जाऊन घेतलेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल F15मध्ये मिनिमम फंक्शन वापरून सेल रेंज F4 ते F13 मधील सर्वात कमी मार्क दाखवा म्हणत आहे. तर F15मध्ये म्हणत आहे तर कॉलमचा F घ्या आणि रोचा इकडून 15 निवडायचा आहे. मिनिमम काढण्यासाठी ॲटोसममध्ये जा आणि याच्यातून मिनिमम फंक्शन्स घ्यायचं आहे आणि जेवढे त्यामध्ये मार्क असेल तेवढे मार्क याच्यामध्ये सिलेक्शन करा आणि त्यानंतर एंटर करायचं आहे अशा प्रकारे. तर बघा कमीत कमी मार्क किती आहे, 27 आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये मॅजिक कॅफे या हेडिंगला एक हायपरलिंक इन्सर्ट करा म्हणते आणि ते www.magiccafe.com या वेब पेजला जोडा म्हणत आहे. तर बघा मॅजिक कॅफे या नावाला सिलेक्शन करून घ्या. इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, लिंकमध्ये जा आणि याच्या ॲड्रेस बॉक्समध्ये हावाला ॲड्रेस जो असेल यालाच आपण ॲड्रेस किंवा लिंकसुद्धा म्हणू शकतो, तो या ॲड्रेस बॉक्समध्ये आपल्याला पेस्ट करायचा आहे. त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन,
दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये रुलर्स ऑफ करा म्हणत आहे, तर रुलर्सला ऑफ करण्यासाठी व्ह्यू टॅबमध्ये जा आणि इथून रुलर्सला चालू करून बंद करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर बघा MS आउटलुकमध्ये 2 ऑक्टोबर 2014ला VD देशमुख फंक्शन हॉल लोकेशनवर ब्लड डोनेशन कॅम्प सब्जेक्टसाठी इव्हेंट तयार करा म्हणत आहे. तर न्यू आयटमवर जा, अपॉइंटमेंटवर जायचं आहे आणि इव्हेंट करण्यासाठी पहिले ऑलरेडी इव्हेंटवर इथे क्लिक करायचं आहे. इथं सुरुवातीची डेट दिलेली आहे, तर सुरुवातीच्या डेटला कॉपी करा आणि स्टार्ट डेटमध्ये तिला टाकायचं आहे. त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे, तर लोकेशनला कॉपी करा. इथून अशा प्रकारे लोकेशनला कॉपी करायचं आहे आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाका. त्यानंतर याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला सुद्धा कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन पहा. दिलेल्या वेब पेजमध्ये स्काईप नेम, माय स्काईप आणि पासवर्ड स्काईप 10 देऊन साइन इन करा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. मॅक्स ऑफ एजला ओपन करावं लागेल. ॲड्रेस बारमध्ये तो URL टाईप करा. त्यानंतर बघा साइन इनवर क्लिक करायचं आहे आणि माय स्काईप हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर स्काईप 10 हे पासवर्ड टाकून आपल्याला साइन इनवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपला संपूर्ण पेपर सोडवणं झालेला आहे. तर अशाच प्रकारचा 15 जुलैला पेपर होणार आहे तुमचा. त्यानंतर एंड करून पाहायचं आहे आपल्याला किती मार्क मिळालेले आहे. तर जे क्वेश्चन चुकला असेल मी ते क्वेश्चन तुम्हाला शेवटी दाखवतो. तर बघा आपला एकही क्वेश्चन चुकलेला नाही. 50 पैकी 50 पूर्ण मार्क मिळालेला आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला 15 मिळालेला आहे पूर्ण आणि प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा पूर्ण मार्क मिळालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.